गुड मॉर्निंग सर्वांना, सुप्रभात. जशी प्रत्येक नवी सकाळ नवा उत्साह घेऊन येते, तसेच रोज आपल्याला नवीन उत्साह येत असतो आणि सर्वांनाच आजचा दिवस सुखाचा समाधानाचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करून मी आजच्या सकाळची सुरुवात करत आहे. आता सुरुवात माझी छान झालेली आहे आणि पोरांचे टिफिन वगैरे आता माझे भरून झालेले आहेत बघा. आणि आता टिफिन दिले की आता त्यांना शाळेत पाठवायची माझी तयारी आहे. आता हे प्रत्येकाच्याच घरी चालू असतं, पण प्रत्येकाच्यात खाण्यापिण्याचे खूप नखरे असतात. त्या नखऱ्याला काय करावं लागतं तर एक चटपटीचा एक तडका लावावा लागतो साईडनी. आता कोणतीही भाजी केली तर ती अशी आहे का तशी आहे का, प्रत्येकाच्या आईला पडलेला हा प्रश्न असतो घरातल्या गृहिणीला, की प्रत्येकजण विचारतो आज डब्याला काय, आज डब्याला काय. आता रोज डब्याला वेगळं करायचं काय हा खूप मोठा प्रश्न असतो. एकतर बाहेर पाऊस एवढा चालू आहे, भाज्या वेगवेगळ्या येत नाहीत. पालेभाज्या आणल्या तर त्याच्यात जास्त किडे वगैरे खूप निघतात. आता पावसाळ्यातल्या पालेभाज्यांमध्ये माती पण जास्त असते आणि वरून कीड पडलेली पण खूपच असते. रोज करायचं काय हा पडलेला सर्व गृहिणींना पडलेला मोठा प्रश्न म्हटलं तरी चालेल. यासाठी तर मी नवीन ट्रिक आज वापरत आहे, की नवीन नाही तशी जुनीच आहे, तुम्हाला बऱ्याचशा गृहिणींना माहिती पण असेल. आता म्हणलं पोरांना टिफिनला आता भाजी पोळी तर देणं कंपल्सरी आहे, कारण शाळेत पोळीच आणावी लागते. दुसरं काही दिलं त्यांनी शनिवार दिलेलं आहे त्या दिवशी तुम्ही वेगळं देऊ शकता काहीतरी. आता म्हणलं बटाटा केलता मी थोडासा मसाला, आणि मसाला बटाटा केला तर तो तिखट लागला हे नखरे असतात त्यांचे. मग त्यासाठी आज टोमॅटो संपला होता माझा. टोमॅटो संपल्यानंतर म्हणलं आता आज वरून असा टोमॅटो केचप, असं बी वरून ते सुक्या बटाट्यात टोमॅटो केचप घेऊन खातात पोरं घरी असताना पण. मग आता आज आपण असं पोळीबरोबर खायला पण असं करून द्यावं म्हणलं. मग वरून टोमॅटो केचप टाकलं बटाट्यावरती आणि डबे पॅक करून दिले. आता बघा आले की हे डबे असे संपून येतात. असा नुसता बटाटा दिला असता तर ते डबे अर्धवट भाजी वाया गेली असती माझी, आल्यावर ते मला टाकूनच द्यावी लागली असती. त्यासाठी आता घरून देतानाच अशी आयडिया करून दिली ना, आता सगळे डबे संपून येतात बघा. आता झाली माझी सकाळचे डबे भरून झालेले आहेत. सकाळची गडबड खूप असते, त्यात डबे व्यवस्थित भरून दिले तर मग कसं 12पर्यंत 12 साडेबारा 1 होतं ना मुलांना यायला. मग त्यामुळे पोटभर जेवण करून येतात. आता परीक्षा चालू आहे त्यामुळे खाण्यापिण्याकडं पण लक्ष द्यावं लागतं पोरांच्या. आता तुमच्याही घरात काय चाललं आहे तेही मला कमेंट करून सांगा. छोटासा व्हिडिओ मी बनवत आहे हा. जास्त आज मला शूट करायला जमणार नाही, कारण मी बाहेर पण जाणार आहे. त्यामुळं हे सकाळचंच मी माझं रुटीन थोडंसं मी शेअर करत आहे तुमच्याशी. आता हे असे बॅग भरून झालेले आहेत माझ्या. प्रत्येकाचे वेगवेगळ्या बॅगेत हे द्यावं. पाण्याच्या बॉटल ते अगोदरच बॅगेत ठेवतात, साईडच्या याच्यात ठेवत नाहीत. त्यामुळं आता हे प्रत्येकाचे वेगवेगळे असे टिफिन भरून द्यावे लागतात. कुणाला कमी भाजी, जास्त भाजी, कुणाला एकच पोळी, कुणाला वरून चतकोर पोळी, असं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. त्यांच्या डिमांडनुसारच डबे भरावे लागतात. नाहीतर आपल्या मनाने भरले, आपण 1-1.5 जास्त पोळ्या दिल्या तर त्या आपण अशा वाया जातात आणि आल्यानंतर त्या कचऱ्यामध्ये टाकायला नकोसं वाटतं. म्हणून ते प्रमाणातच द्यायचं, जेवढं खायला आवश्यक आहे तेवढंच द्यायचं त्यांना. त्यामुळे हे पोरं वायाही घालवत नाहीत आणि आपलंही मेहनत वाया जात नाहीत, आहे तेवढे डबे संपून येतात. आता परीक्षा खूप जवळ आलेली आहे, तोंडी परीक्षा सुरू झालेली आहेत. आता दसरा दिवाळी दोन्ही एकत्रच सण आल्यामुळं सर्वांच्याच घरात धावपळ आहे. माझ्याकडे आज खूप साफसफाईचं काम आहे, त्यामुळं आज मी लवकर छान सकाळ सकाळ टिफिन देऊन आता मी शाळेत पाठवणार. शाळेत गेले की आता बघा हे यांना सोडायला चाललेलेच आहेत. आता इथं पोरांची माझ्या अगोदरच आवरून घेतले त्यांनी पण. आता पोरं बाहेर शूज वगैरे घालत असतील. आता यांचा तोपर्यंत पेपर वाचायची गडबड असते सकाळ सकाळ. आता बघा इथं शूज घालायला चालू आहेत, कोणी घातलेत, काही युनिफॉर्म घालून आंघोळ्या करून चहा नाश्ता घेऊन हे बाहेर येऊन थांबलेलेच आहेत. चाललेच आता हे 7:15 म्हणजे 7:10पर्यंत तर ह्यांना बाहेर पडावं लागतं. बाहेर बघा खूप छान असं पाऊस तर रात्रभर पडलेलाच आहे. फुलं पण चांगली उमललेली आहेत आणि खूप सुंदर वातावरण झालेलं आहे. ऊन यावं एवढीच अपेक्षा आहे, पण काय दसरा सुकवण्यासाठी ऊन काय माझ्याकडे येत नाही आहे. आता हे गाडी काढून बघा आता ह्यांना सोडायला चाललेले आहेत. अशा प्रकारे आमची सकाळची सुरुवात सुंदर आणि छान झालेली आहे. खाली बघा फुलांचा सडा किती छान पडलेला आहे. लाल फुलं खूप सुंदर दिसतात खाली पडलेले, चिखलात पडलेत. त्यामुळं आज कोणी उचलून घेतले नाही. तर पाऊस नसला की रोज एक ब्राह्मण काका येतात सकाळ सकाळ आमच्याकडे, ते सगळे फुलं खालचे घेऊन जात असतात.
अशा प्रकारे आमची सकाळची सुरुवात छान झालेली आहे. तुमची कशी झाली तेही कमेंटमध्ये सांगा. आणि आमचं हे छोटंसं डेली रुटीन मॉर्निंग रुटीन तुम्हाला कसं वाटलं तेही कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.